चला सर्वांना गुड इव्हिनिंग, शुभ संध्याकाळ. आपण वेळेत सुरू करूयात मीटिंग. तुम्ही आल्याबद्दल धन्यवाद. की तुम्हाला ही क्युरिओसिटी आहे खरंच विपश्यना म्हणजे काय आणि का आपण केली पाहिजे. तर तुमच्या या जी काही आंतरिक इच्छा आहे जाणून घेण्याची, त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे अभिनंदन सुद्धा आणि खूप खूप धन्यवाद सुद्धा. तर आपण विपश्यनेबद्दल थोडक्यात माहिती बघणार आहोत, कारण 24 तारखेपासून जो कोर्स सुरू होत आहे मानवी चेतनेच्या पलीकडे. तर आता आपला महामानवाकडचा प्रवास सुरू झालेला आहे. आपण मानव ते महामानव बनणार आहोत आणि हा चेतनेचा प्रवास आहे. हे जे युग परिवर्तन होत आहे ते मानवापासून महामानवाचं युग परिवर्तन होत आहे. म्हणजेच आपल्या चेतना वाढीचा, चेतना विकासचा हा प्रवास सुरू झालेला आहे आणि हा आता खूप शीघ्र गतीने होणार आहे. तुम्ही कृपया सगळ्यांनी व्हिडिओ बंद करा. 25 मार्चला चंद्रग्रहण आहे आणि 8 एप्रिलला मला वाटतं अजून एक ग्रहण आहे. तर हे ग्रहण खूप खूप ड्रास्टिकली चांगले चेंजेस करणार आहेत. स्पेशली आता 25 मार्चचं जे ग्रहण येतंय ते आपल्या पूर्ण चेतना वाढीच्या विकासाला एकदम ट्रिगर करणार आहे. त्यामुळं आम्ही म्हणजे मी, शैलजा मॅडम, माझे भाऊ सुनील डिंगणे आणि माझे वडील शंकरराव डिंगणे, हे नुकतेच आम्ही विपश्यना कोर्स करून आलो 10 दिवसाचा. हा योग अप्रतिम होता, कारण या ऊर्जा सुरू झालेल्या आहेत. ट्रिमंडस वेगाने ह्या ऊर्जा सुरू झालेल्या आहेत. व्हिडिओ बंद करा गीतांजली मॅडम. आणि या वेळेसच आम्ही हे केलेलं आहे. माझा हा दुसरा कोर्स होता, तर माझे भाऊनी 6वा केलेला होता कोर्स. सेवा देण्याचा सुद्धा 6वा होता आणि विपश्यना सुद्धा 6 वेळा केलेली आहे. बाकी माझे वडील आणि शैलजा मॅडमचा पहिला होता. पण हे जे पिरियड आहे तो अप्रतिम पिरियड आहे आणि तुम्ही सुद्धा सगळ्यांनी या कालावधीत फास्ट जेवढ्या शक्य होईल तेवढ्या लवकर तुम्ही विपश्यना करावी असे मला वाटत असल्यामुळेच मी हा पटकन मीटिंगचा सेशन ठेवला. बाकीचे सगळे डिटेल्स रविवारपासून सुरू होणाऱ्या सेशनमध्ये होतीलच. पण आता आपण पूर्ण फक्त विपश्यना म्हणजे काय आणि विपश्यनेने काय फायदा होणार आहे आणि ती का केली पाहिजे. कारण तुम्ही जर आता करायची ठरवली, तर इगतपुरीला जर तुम्ही करायची ठरवली तर खूप रश आहे. कारण इगतपुरीचं सेंटर हे जगातलं सगळ्यात मोठं सेंटर आहे. 400 नुसते तिथे सेल आहेत पर्सनल मेडिटेशन करण्यासाठी. कारण नंतर नंतर नवीन साधकांना 5व्या-6व्या दिवसापासून गुहेमध्ये पर्सनल जागेत मेडिटेशन करण्याची संधी मिळते. असे 400 सेल आहेत तिथे आणि गुहा आहे चक्क. तर मला सांगावंसं वाटेल इगतपुरीला करा, पण इगतपुरीला खूप रश असते, खूप वेळ लागतो. तर बघा, बॉम्बेचं जे सेंटर आहे ते पण खूप चांगलं आहे, पण ते एक्झिक्युटिव्ह प्रोफेशनल लाईफला जास्त तिथे स्वीकारलं जातं. आणि पण मिळेल तुम्हाला. आता साधारण मला वाटतं जूनचं बुकिंग सुरू आहे. तर तुम्ही जर लवकर केलं तर तुम्हाला जून-जुलैमध्ये करता येईल. नाहीतर इगतपुरीचं पण भरून टाका. तर तरी सुद्धा आता जरी डिसिजन झाला तरी एक 3-4 महिने जाणार आहेत. म्हणून मी हे फास्ट मीटिंग घ्यायचं ठरवतीये. तर चला आता आपण बघूयात विपश्यनेबद्दल. काय आहे विपश्यना आणि ती का प्रत्येकाने केली पाहिजे? तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, की मी हे सगळं स्टेटसला सांगते. मी जे जे काय करते ते जाण्याआधीही तुम्हाला सांगत असते आणि जाऊन आल्यावरही सांगत असते, की जे काही मला फायदे होतात ते इतरांना सुद्धा फायदे व्हावेत. ही एक आंतरिक इच्छा आहे, की असं काही नाही, की विहंगम म्हणजे विहंगमच सगळं केलं पाहिजे. मी सांगते तेच केलं पाहिजे. कारण मेडिटेशन हा असा एक प्रकार आहे ना, की आपल्या पर्सनॅलिटी प्रमाणे प्रत्येकाला कुठल्याही प्रकारचं मेडिटेशन भावतं. तर सुरुवात तर आनापानसतीने करावीच करावी. पण नंतर आपली एक साधना ज्याला म्हणतो, ती साधना प्रत्येकाच्या नेचर प्रमाणे त्याला ती आवडते. त्यामुळे व्हरायटी ऑफ मेडिटेशन आपण देतोय. या विपश्यनेचा थोडासा शॉर्ट फॉर्म सुद्धा आपण घेतलेला आहे, की आपण विरक्तीचं ध्यान त्याला म्हटलंय. शंकराचार्यांचं निर्वाण अष्टकम जे आहे, त्यावर आपण ध्यान केलेलं आहे. आणि या सुद्धा स्टेजेस विपश्यनेच्या 2-3 स्टेप्स. पहिली तर आनापानसती. पहिले 3 दिवस तर आनापानसती ध्यानच घेतात. त्यामुळे ज्यांना आता हे सेशन अटेंड करून विपश्यना करावी वाटेल, त्यांनी पहिल्यांदा माझा जो आनापानसती ध्यानाचा व्हिडिओ आहे, तो ऐकावा जाईपर्यंत 10-10 मिनिटं तरी.
आणि त्या व्हिडिओमध्ये सगळं दिलेलं आहे, की काय होतं आनापानसती ध्यानाने, आनापानसती ध्यान कसं करायचं, किती वेळ करायचं, त्याने काय होतं, या सगळ्या इन्स्ट्रक्शन त्या ध्यानाच्या ह्याच्यातच घातल्यात आणि म्युझिकही 2 प्रकारचे घातलेत. कारण नवीन साधकांना थोडंसं म्युझिक असलं तर लवकर बसण्याची इच्छा होते आणि गोडी लागते ध्यानात. तर हे तुम्ही करावं आणि मग विपश्यनेला जावं. तर तो आनापानसती ध्यानाचा व्हिडिओही मी आज कम्युनिटी ग्रुपवर परत टाकेल आणि रजिस्ट्रेशन लिंक पण परत टाकेल. तर हे झालं प्राथमिक माहिती. तर विपश्यना हे एक मेडिटेशनच आहे. पण मेडिटेशन म्हणजे खरं आपण जे म्हणतो ना, की ओरिजिनल मेडिटेशन म्हणजे काय? तर पहिलं तर श्वासावर लक्ष ठेवलेलं मेडिटेशन हे खूप महत्वाचं आहे. श्वास आला का गेला म्हणजे आनापानसती ध्यान. श्वास आला आनापानसती म्हणजे श्वासासोबत राहणे, त्याच्याबरोबर प्रवास करणे, श्वासाला जाणून घेणे, हे म्हणजे आनापानसती ध्यान. तर विपश्यना हे काय आहे हे आपण बघूयात. तर सगळ्यांना माहितीच आहे, हे बघा हा तिथे फोटो काढलेला आहे. गोराई बीचला मी जे केलं, माझे वडील 93 वर्षाचे असताना त्यांनी 10 दिवस केलंय. प्रत्येक सिटिंग केलंय. इतकं अवघड म्हणजे आपल्याला सवय नसती, पण त्यांनी प्रत्येक सेशन पहाटे 4:30 पासून ते रात्री 9 पर्यंत शेड्यूल होतं. त्यांनी प्रत्येक सेशन केलंय. शैलजा मॅडम आणि मी पण आणि माझे भाऊ सेवा द्यायला होते त्यावेळेस. त्यामुळे माझ्या वडिलांना नेणं थोडंसं शक्य झालं आणि अतिशय सुंदर असे अनुभव आमच्या चौघांना म्हणजे भावानी तर 6 वेळा विपश्यना केलेली आहे आणि त्याचा हट्ट होता, की वडिलांनी ही केलीच पाहिजे. आणि मी तर म्हणते प्रत्येक आई-वडिलांना मुलांनी करायला लावली पाहिजे आणि आई-वडिलांनी मुलांना हे व्हॅल्यू दिली पाहिजे विपश्यना आणि विपश्यना करायला लावली पाहिजे. तर कृपया म्यूट करा सगळ्यांनी. व्हिडिओ पण बंद करा. तर हे गोरा बीचचं आहे आणि ते पण सेंटर खूप छान आहे. तर विपश्यना अर्थ बघा वी म्हणजे विशिष्ट पद्धतीने बघणे. विपश्यनेचा अर्थ खूप सोपा आहे. विशिष्ट पद्धतीने पाहणे. तर का पाहणे? तर आपलं सत्य जाणून घ्यायचं. अध्यात्म म्हणजे काय? अध्यात्म म्हणजे आपली ओळख करून घ्यायची, आंतरिक ओळख करून घ्यायची. आणि विपश्यना हे आध्यात्मिकच आहे. म्हणजे जाणून घ्यायचं विशिष्ट पद्धतीने आपल्याकडे पाहणे म्हणजे विपश्यना. तर भगवान बुद्धांनी ही जी विपश्यनेची प्रोसेस आहे, स्वतःकडे विशिष्ट पद्धतीने पाहणे, या प्रोसेस मधनच आत्मज्ञान प्राप्त केलं. आणि इतकी ही महान प्रोसेस आहे, की या प्रोसेसनी सत्याचा प्रवास सुरू होतो. सत्य जाणून घ्यायचं. शाश्वत काय आहे? आणि थोडकं क्षणभंगुर काय आहे? हे आयुष्यात आपल्याला कळलं पाहिजे, की क्षणापुरतं काय आहे? क्षणिक काय आहे? आणि शाश्वत काय आहे? तर हा जो विपश्यनेचा प्रवास आहे, तो सत्याकडे नेतो आपल्याला. सत्य कळतं आणि सत्याची पूजा होते. जेव्हा आपण विपश्यनेला बसतो, त्या वेळेला सत्याची पूजा आपली होते या प्रोसेसनी आणि ही जगण्याची पण प्रथा आहे. म्हणजे जगण्याची कला विपश्यनेला असं म्हटलं गेलंय, जगण्याची कला आणि ते एक पुस्तक आहे, जगण्याची कला विपश्यना. हे सर्वांनी वाचावं. तर विपश्यना म्हणजे जगण्याची कला. असं काही नाही, की बसा, डोळे मिटा आणि विपश्यना करा. नाही, ही प्राथमिक स्टेप आहे, की बसून शरीराला जाणून घ्यायचं. नंतर हळू उभे राहिलेल्या प्रत्येक क्रियेमध्ये तेच करायचंय. प्रत्येक क्षणाला 24 तास तेच करत जायचंय. पण विपश्यना आपण केली, काही वर्ष कंटिन्यू करत राहिलं, तर हे आपोआप घडतं, की जगण्यातला प्रत्येक क्षण विपश्चित मनुष्य त्या भावानेच जगायला लागतो आणि मग जीवन सुंदर होतं. जीवन जगण्याची का नाही विपश्यना. तर आपल्याला निदान कमीत कमी मी म्हणते एकदा तरी केली पाहिजेत. कारण तसं जर बघितलं तर बघा महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा जी-आर आहे. म्हणजे इतकं महत्व आहे या विपश्यनेचं, की प्रोफेशनल लोकांना जर विपश्यना करायची असेल तर 10 दिवसाची सुट्टी सरकारने मंजूर केलेली आहे. आणि प्रत्येक वर्षी एकदा तरी विपश्यना करावी. असं जर केलं एक 3-4 वर्ष तर प्रचंड माणसं बदललेली पाहिली आहेत मी. माझे एक कलीग होते कॉलेजमध्ये. त्यांनी 5 वेळा विपश्यना केली. त्यांचे प्रिन्सिपल मॅनेजमेंटच त्यांना पाठवायचे, "विपश्यना करून या, विपश्यना करून या." आणि इतकं हे सुंदर आहे. आणि ज्या ऑफिसर, ज्या प्रोफेशनल लोकांनी ही विपश्यना केली, त्यांच्या आयुष्यात तर ड्रास्टिक बदल होतच जातात. पण सगळ्या कार्यामध्ये म्हणजे फाईल हँडलिंग करण्याचा वेग वाढतो. प्रत्येक क्षेत्रात यश मिळायला लागतं.
आपले जे काही कामं असतात इतर क्षेत्रातली प्रत्येक वेगळ्या वेगळ्या दृष्टीची, ती आपण जास्त क्षमतेने करायला लागतो. हे सगळे साइड बेनिफिट्स आहेत विपश्यनेचे. तर ही एक सत्याकडे जाणारी प्रवास आहे. आता हे महत्त्वाचं लक्षात ठेवा प्रत्येक वेळेला, कारण जेव्हा-जेव्हा कधीतरी मला असं दुःख होतं किंवा मी पण विवंचनित पडते, तर हे मी लक्षात ठेवते. परवा भावाने सुद्धा मला हे पाठवलं, कारण त्याच्या लक्षात आलं, की हे थोडंसं काहीतरी जास्त आपलं तत्वज्ञान किंवा जास्त आपण विचारात करायला लागलो, की पटकन आपल्याला ही फ्रेज आठवायची. हे बघा, इफ यू आर डिप्रेस्ड, यू आर लिव्हिंग इन द पास्ट. ज्या वेळेला आता डिप्रेशन सध्या खूप वाढलेलं आहे. ज्या वेळेला आपण डिप्रेशनमध्ये जातो, चिंतेत जातो, व्यथेत जातो, त्यावेळेला पटकन आठवायची ही फ्रेज, की आपण पास्टमध्ये जगत आहोत आणि पास्टमध्ये, फ्युचरमध्ये जगून उपयोग नाही. आत्ता आपल्याला नाऊ मोमेंट खूप जगण्याची गरज आहे. आत्ता हे जे विपश्यना आहे, आत्ता हे जे केलं पाहिजे, ते 2-3 वर्षाची जी युग परिवर्तनाची प्रोसेस होत आहे, त्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून मी लगेच तातडीने मीटिंग घेत आहे. थोडी माझी तब्येत सुद्धा बिघडलेली आहे, पण तरी सुद्धा मी प्रयत्न करत आहे. नाही, हे आजच घेतलं पाहिजे, कारण परत रविवारी कोर्स सुरू होतोय दुसरा. तर लक्षात घ्या, युग परिवर्तन एकदम फास्ट वेगाने होणार आहे. 25 मार्चपासून अजून धडाधड बदल दिसणार आहेत. आपली चेतना बदलणार आहे, चेतना हायर होणार आहे. आपले सगळे बुरखे फाटत जाणार आहेत. आणि यासाठी आपण आता सध्या नाऊ मोमेंटमध्ये राहणं खूप गरजेचं आहे. आपल्याला फ्युचरचाही विचार करायचा नाहीये आणि आपल्याला पास्टचा सुद्धा विचार करायचा नाही. भराभर कट, कट, कट म्हणायचं. जेव्हा-जेव्हा डिप्रेशन वाटतं त्यावेळेला लगेच सावध करायचं आपल्याला पास्टमध्ये, आपण नाऊमध्ये आणायचं. इफ यू आर अँक्झियस, यू आर लिव्हिंग इन द फ्युचर. आपण अँक्झियस चिंतेमध्ये आहोत, तर लगेच आपल्याला सूचना द्यायची आपण फ्युचरमध्ये आहोत. अँड इफ यू आर पीस अँड हार्मोनी, देन यू आर लिव्हिंग इन द प्रेझेंट. म्हणजेच मला पीस हवी, मला शांतता हवी, मला हार्मोनियस आत्ता क्षण हवेत, तर लगेच मी आत्ता प्रेझेंटमध्ये येणार. म्हणजे बघा, आता अर्ध्या तासापूर्वी सुद्धा काहीतरी वाईट घडलंय, कोणीतरी मला काहीतरी बोललंय, तर आपण चिंतेत जातो. आणि मग आपल्याला व्यथा कारण आपण त्या विचारांच्या साखळीत जातो. तर लगेच आपल्याला पीस हवी आहे ना, चला पीस हवी प्रेझेंटमध्ये या, आत्ता या. म्हणजे 5 मिनिटापूर्वी काय घडलंय ते पण नको आणि नंतर 5 मिनिटांनी, अर्ध्या तासाने काय करायचंय ते पण नको. नाऊ मोमेंट. आणि नाऊ मोमेंट राहिलं तर आपण नेहमीच पीस आणि हार्मोनीमध्ये राहणार आहे आणि ह्याला आता सध्या महत्त्व आहे. कारण आत्ता जर आपण नाऊ मोमेंटमध्ये राहिलो, आपण आता जर नाऊ मोमेंट राहिलो, तर येणारी जी भयंकर पॉवरफुल ऊर्जा येतीये सेंट्रल सन पासून, बघा आज किती हीट होती. या सगळ्या सेंट्रल फ्लेअर सुरू झाल्या, ड्रास्टिक रोज सुरू झाल्यात आता. या सोलर फ्लेअर जास्त पॉवरच्या. तर या ज्या ऊर्जा येतायत, या ऊर्जा आपलं कॉन्शियसनेस, चेतना वाढवण्यासाठी येत आहेत. आणि या जर आपण वाढवल्या नाही, तर आपण आता हे जे युग परिवर्तन होणार आहे, त्यामध्ये आपण हायर डायमेन्शनला पोहोचणार नाही. चेतनेच्या स्तरावरच आपला प्रवास राहणार आहे. आपण कुठल्या स्तरावर राहणार आहोत. यामुळे आपण नाऊ मोमेंटमध्ये राहिलं तर हे जे येणारं प्रेम आहे, ते आपण जास्तीत जास्त ग्रहण करू. आणि नाऊ मोमेंटमध्ये म्हणजे आपल्याला मध्यम मार्ग हवाय. आपण पॉझिटिव्ह पण नाही, निगेटिव्ह पण नाही. आपण तटस्थ पाहिजे. आपल्याला पॉझिटिव्हही राहायचं नाही, खूप आनंदीही पण राहायचं नाहीये. खूप छान मूडमध्ये पण राहायचं नाहीये. हां, किती छान होतंय, मस्त होतंय. नो. किती वाईट होतंय. नो. तटस्थ. आणि हेच विपश्यना शिकवते. ना सुख, ना दुःख, ना सुख, ना दुःख, तटस्थ. किती पण सुखाचे प्रसंग आले, कितीही माझ्या शरीराला छान वाटतंय, आनंदाच्या उकळ्या फुटल्यात, तरी तटस्थ. माझ्या शरीराला वेदना होतायत, तरी तटस्थ. मग शरीर, मन, चेतना, बुद्धी या सगळ्या स्तरावर ही विपश्यना आपल्याला तटस्थता शिकवते. आणि या तटस्थतेची आत्ता खूप गरज आहे. कारण अजून तिसऱ्या भाषेत सांगतीये. म्हणजे एक भाषा सांगितली, की तुम्हाला पॉझिटिव्ह नाही, निगेटिव्ह नाही. दुसरी भाषा सांगितली, फ्युचर नाही, पास्ट नाही, नाऊ मोमेंट. आता तिसरी भाषा सांगितली, ना उजवी नाकपुडी, ना डावी नाकपुडी. मध्यम, सुषुम्ना. आणि तुम्हाला माहितीये सुषुम्नेतला प्रवास, सुषुम्नेत राहणे म्हणजे ध्यान होणे. जेव्हा-जेव्हा आपण ध्यान करतो, त्यावेळेला जर तुम्ही नाडी चेक केली, तर डावी नाकपुडी सुरू पाहिजे. आणि जर तुमची सुषुम्ना सुरू आहे, उजवी पण तुम्हाला वाटतेय, डावी पण वाटतेय, म्हणजे संदेह आहे, शंका आहे, म्हणजे सुषुम्ना आहे. म्हणजे तुमचं खरं ध्यान घटत आहे.
म्हणजेच जेव्हा जेव्हा ध्यान घडतं, तेव्हा तेव्हा आपण सुषुम्नेत असतो. म्हणजे ना पॉझिटिव्ह ना निगेटिव्ह, ना उजवी ना डावी, मध्यम तटस्थता. म्हणजेच विपश्यना पुन्हा हे शिकवते, जे काही विपश्यना प्रोसेसमध्ये आपण शिकतो, त्यामुळे आपल्याला हे सुषुम्नेत राहायला विपश्यना शिकवते. आणि आता आपण सुषुम्नेत राहिल्याने काय होतं? तर लक्षात घ्या, जेव्हा आपण ध्यानाला बसतो, कुठलंही साधं ध्यान असू देत, आपण ध्यानामध्ये श्वासाला लक्ष ठेवतो. श्वासाला का गेला, श्वासाला का गेला. आता विपश्यनेचे पहिले 3 दिवस हेच आहेत. फक्त श्वास आला का गेला, फक्त हा प्रदेश नाकाचा आणि हा, कारण नाक हे पिरॅमिड आहे. आणि इथला प्रवेश एवढ्यावरच लक्ष आहे पहिले 3 दिवस. मग या प्रोसेसने काय होतं, ज्यावेळेला आपण डोळे मिटतो, श्वास आला का गेला बघतो, त्याच क्षणी आपण ब्रह्मांडाला कनेक्ट होतो आणि ब्रह्मांडातनं सगळे पंचतत्व खेचून घेऊ लागतो आपण. आपले शरीर पंचमहाभूतांनी बनले आणि हे सगळं खचाखच पाईपनी सुरू होतं. दाखवणार आहे मी ते तुम्हाला. पण थोडे कन्सेप्ट मेन इम्पॉर्टंट मी इथे टाकते. कारण मला विपश्यना नुसती त्याचे बेनिफिट नुसते सांगायचे नाही. तर आता या 1-2 वर्षामध्ये प्रचंड बेनिफिट आहेत आणि करणं मस्ट आहे. याच्यावर फोकस करायचं. तर म्हणून मी हे सांगते आणि मग हे जे पंपिंग सुरू होतं, सगळे ब्रह्मांडातले पंचतत्व शरीरात खेचून घ्यायला लागल्यामुळे शरीरात सगळे बदल सुरू होतात आणि विपश्यनेने तर प्रत्येक कर्म आतापर्यंत आयुष्यात जे काही गाठोडे बांधलेत शरीरात, मनात, चेतनेत, बुद्धीवर आणि आपल्या सोलवर, ही सगळ्या गाठोडे पुड्या सुटायला लागतात. म्हणजे थोडक्यात जेव्हा जेव्हा सुषुम्नेत राहतो, तेव्हा तेव्हा पंचतत्व खेचून घेऊ लागतो आणि या सगळ्या क्लिन्झिंगच्या प्रोसेस सुरू होतात शरीरावर, मनावर, पार सोलपर्यंत. आणि हे जे सुषुम्नेत राहण्याचं महत्व आहे, म्हणजेच लिव्हिंग इन द प्रेझेंट. लिव्हिंग इन द प्रेझेंट, लिव्हिंग इन द नाऊ मोमेंट. आणि मध्यम मार्ग, ना पॉझिटिव्ह ना निगेटिव्ह, ना खूप सुखी आनंदात, ना खूप छान उकळ्या फुटल्यात, ना खूप आपण सेलिब्रेशन करायचं, ना दुःखात राहायचं, तटस्थ राहायचं. आणि अजून वेगळ्या भाषेत सांगतेय, की आपण रिस्पॉन्सही द्यायचा नाही आणि रिजेक्टही करायचं नाही, अपोजिशनही दाखवायचं नाही. समजा आता फॉर एक्झाम्पल कोणीतरी म्हटलं हे घ्या आमरस घ्या खायला, तर आपण विलिंगही नाही राहायचंय, द्या 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 द्या, नको 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 नको. आपल्याला तटस्थ भूमिका पाहिजे. म्हणजे आनंदही नाही झाला पाहिजे आमरस पुढे आल्यामुळं आणि दुःखही नाही झालं पाहिजे, आता गोड मी कसं खाऊन माझी शुगर वाढेल. तटस्थ. तर हे महत्वाचं आहे, की म्हणजे आपल्याला रिस्पॉन्सही द्यायचा नाहीये आणि रिॲक्टही करायचं नाही. तर हे महत्वाचं आहे, म्हणजे आपण सुषुम्नेत राहतो. आणि सध्या सुषुम्नेत राहायची खूप आपल्याला आवश्यकता आहे. म्हणून हे विपश्यना हे फार महत्वाचं झालेलं आहे. तर विपश्यना ही जगण्याची कला आहे. भूतकाळाची चिंताही येत नाही विपश्यनेने. भविष्यकाळाची तर अजिबात येत नाही आणि आपण आत्ता सत्य बघत राहतो. आत्ता या क्षणाला काय आहे, या क्षणावर फोकस विपश्यनेने राहतो आणि हे भगवान महाबुद्धांनी महामानव बनण्यासाठी महान मंत्र दिलेला आहे. दुसऱ्या भाषेत मी सांगते, दुःख हरणाचा मंत्र बुद्धांनी दिलेला आहे. तर आता थोडक्यात सायन्स सांगते काय होतं विपश्यनेत. आपण हे खूप वेळा डिस्कस केलेले, पण काही नवीन साधक आहेत त्यांच्यासाठी. एक विचार आपल्या मनामध्ये आला, हा बघा, इफ यू क्रिएट थॉट्स, युअर थॉट्स क्रिएट्स युअर इंटेन्शन अँड युअर इंटेन्शन्स क्रिएट युअर रियालिटी. म्हणजे थॉट, इंटेन्शन आणि रियालिटी. एक थॉट जेव्हा आपल्या विचारात मध्ये येतो, मनामध्ये एक विचार येतो, त्यावेळेला काय होतं, पूर्ण ब्रह्मांडाला किती वेळा तो म्हणजे पृथ्वीला प्रदक्षिणा घालून येतो. आता ते मला एक्झॅक्ट आठवत नाही, पण एका सेकंदामध्ये एक विचार जी वेव्ह सोडतो, ती पृथ्वीला बहुतेक 3 का 7 वेळा प्रदक्षिणा घालून येतो. याचा अर्थ मी एक विचार केला, तर माझ्या मेंदूतून ही विचार लहर निघालेली आहे आणि ही विचार लहर माझ्या घरातील सगळ्यांना इफेक्ट देतेच देते. माझ्या घरावर तर इफेक्ट करतेच करते, पण सगळ्या ब्रह्मांडात, सगळ्या नेचर, सगळ्या पृथ्वीला वळसा घालून येते. म्हणजेच मी नेचरमध्ये सोडते. आणि परत नेचरमधनं जे रिपल्स येतात, डबल वेव्हज येतात, त्या माझ्यावर अटॅक होतात आणि मला त्या डबल डबल हे मल्टिप्लिकेशन होत राहतं. वेव्ह बघा, वेव्ह गेली, आली, आली, गेली. रिप्लिकेशन्स येथे.
कंटिन्युअस होतं म्हणजे वाटतं एक वेव्ह. आता आपण शिकलेलो आहोत, की सगळंच एनर्जी आहे. सगळीच एनर्जी तरल वेव्हज आहेत. माझं शरीर दिसतंय सॉलिड, पण सॉलिड नाहीये. हा माऊस सॉलिड दिसतोय, पण सॉलिड नाहीये. त्या तरंग, 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 व्हायब्रेशन्स, फ्रिक्वेन्सी, एनर्जी हे आपण खूप वेळा बघितलंय. दिसतंय तसं नाहीये. हे सगळं भुलभुलैया आहे. आता लवकर हे सगळे पडदे फाटणार आहेत. आणि ते पडदे कशामुळे फाटणार आहे ते पण आता सांगून ठेवते, की कुंडलिनी जी आपली आहे ती रेज होत चालली आहे. आणि ही जी कुंडलिनी सहस्रारापर्यंत आली, तर फटकन आपलं ब्रेनचं जे आपण बघतो ना, हे पुढचं बघू शकतो. ब्रेन मागचं पण बघू शकत नाही. पण कुंडलिनी इथे आली, की फटकन हे सगळं ब्रह्मांड आणि मी सेपरेशनच नष्ट होणार आहे. त्यामुळे मी सगळं ब्रह्मांड बघू शकणार आहे. कारण ब्रेन आणि हे सगळे पडदेच जाणार आहेत. आणि ही प्रोसेस सुरू झालेली आहे आता आपली कुंडलिनी रेज होऊन ही चेतनेची कॉन्शियसनेस लेव्हल आपण गाठणार आहोत. दुसऱ्याच भाषेत 5D ला जाणार आहे. तिसऱ्याच भाषेत युग परिवर्तन मानवाचा महामानव होत आहे. त्यामुळे आता ते कुंडलिनी ध्यान करा, देवी ध्यान परत ओपन करणार आहे. कुंडलिनी ध्यान सतत करायचे आता 25 मार्च पर्यंत तर खूप बसा. खूप छान एनर्जी. 25 मार्च नंतर तर ही खूप सुंदर सुरू राहणार आहे. काही महिने याचे इफेक्ट राहणार आहेत. तर या प्रोसेसनी जशी-जशी कुंडलिनी वर जाते आणि मला काही मेसेज पाठवतायत साधं, काय-काय सिम्प्टम्स त्यांच्यात व्हायला लागले. ते ग्रुपवर टाकत चला. ग्रुपवर टाका म्हटले तरी टाकत नाहीयेत ते. मला विचारतात पर्सनल. तर कृपया हे सगळे ऑब्झर्वेशन्स करा आपल्यामध्ये. आणि किती-किती हायर होत आहे, किती-किती चैतन्य आपल्याला जाणवतीये ते पण बघा. तर एक विचार एवढा इफेक्ट क्रिएट करतो. मला आता ते व्हिडिओ पूर्वीचे मिळाले नाहीत, पण मी थोडंसं आज प्रयत्न केला लगेच रेकॉर्डिंग करण्याचा आणि ते मला ईमेलने घेता नाही आले, तरी बघू आपण चॅनलवर पडलेत का मी चॅनलवर टाकून दिलेत. एका विचारांचा इफेक्ट मी आता लोड केला हे बघा. परत मी आता केला घाईने तुमच्यासाठी. तर कुठलाच आता हा विचार बघा. नाहीये, जागेची ऊर्जा आहे. माझ्या छातीतच दुखायला लागलंय. खूप माझ्या छातीत दुखायला लागले. काय झाले आता काय माहिती बाई. कशाने छातीत दुखायला लागलंय, आता माझं काय होणार आहे? काही नाही, किरकोळ आहे. ऍसिडिटी तर झाली असेल. काही नाही होत, आत्ता थांबेल, आत्ता निघून जाईल. नाही 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 नाही, खूप दिवस झाले माझ्या छातीत त्या व्हिडिओत मी काय दाखवलेलं आहे, आपल्याला काहीतरी समजा दुखतंय शरीराचं, हे मी घेतलाय विचार, की माझ्या छातीत दुखतंय. सुरुवातीला मी ब्लँक एनर्जी घेतलेली मी सांगून तुम्हाला दाखवते मग ऐका. ब्लँक एनर्जी घेतली, काहीच विचार केला नाही. तेव्हाची एनर्जी बघा क्लॉकवाईज पेंडुलम फिरला की पॉझिटिव्ह ऊर्जा असते. आणि मी नंतर म्हणते माझे छातीत दुखायला लागले, की लगेच निगेटिव्ह फिरतोय. म्हणजे या एका विचाराने किती निगेटिव्ह ऊर्जा तयार झाली आहे ती बघायची. आणि मी म्हणते छातीत दुखते आता काय झालं, काय झालं? हे आपली पद्धत आहे ना, नेहमीच आपण म्हणतो असं. आता मी तुम्हाला एक्सपेरिमेंट दाखवते, पण माझ्याही मनात विचार येतातच हे पहिल्यांदा. पण तोडावे लागतात ते नंतर. तर हे आपण म्हटलं, की निगेटिव्ह काय छातीत झालं, काय झालं? म्हणजे आता ही निगेटिव्ह ऊर्जा लगेच ती वेव्ह म्हणजे निगेटिव्ह ऊर्जा क्रिएट करतीये बघायचंय. आणि किती क्रिएट करते जसं-जसं आपण तेच म्हणत राहतो, तसं ऊर्जा वाढतीये निगेटिव्ह ऊर्जा हे पण बघायचं. आणि मग मी मनाला समजूत करते, नाही बाई माझ्या छातीत तर दुखतंय, ॲसिडिटी दुखतंय, काही नाही झालं. लगेच ते पॉझिटिव्ह होतं. हे बघा तुम्ही परत बघा. आणि हे अनुभवा म्हणजे एक विचार किती इफेक्ट करतो. आणि पेन या व्हायला लागलेत. काहीतरी आता ECG काढून यावा. काहीतरी झालंय का बघावं, डॉक्टरांना किती निगेटिव्ह विचारावं. फिरतोय बघा, तो अगदी माझ्या काय हाताला हिंडके उद्भवलंय देतोय, माझ्या हिसके देतोय. आयुष्यात, एक 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 काय काय होतंय काय माहिती. काही नाहीये, ही वेदना आत्ता थांबलीये. क्षणिक वेदना आहे, काहीच नाहीये, संपली. लगेच कसे पॉझिटिव्ह दुखी झाली होती बघा. ती, काही नाही, शिल्लक काही नाही, मी स्वस्थ आहे. कुठलाच विचार नाहीये, जागेची ऊर्जा आहे. माझ्या छातीतच दुखायला लागलंय. परत सुरुवातीपासून हे बघा खूप नीट. माझ्या छातीत दुखायला लागले. काय झाले आता काय माहिती बाई. कशाने छातीत दुखायला लागलंय, आता माझं काय होणार आहे? काही नाही, किरकोळ आहे. ऍसिडिटी तर झाली असेल. काही नाही होत, आत्ता थांबेल, आत्ता निघून जाईल. नाही 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 नाही, खूप दिवस झाले माझ्या छातीत पेन व्हायला लागलेत. काहीतरी आता ECG काढून यावा. काहीतरी झालंय का बघावं, डॉक्टरांना विचारावं. काय उद्भवलंय माझ्या आयुष्यात, एक 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 काय काय होतंय काय माहिती.
काही नाहीये, ही वेदना आत्ता थांबलीये. क्षणिक वेदना आहे, काहीच नाहीये, संपली. लगेच ऍसिडिटी पॉझिटिव्ह होते झाली ती आणि हे काही नाही, विपश्यना शिल्लक. शिकवतं आपल्याला. आणि आश्वास. विपश्यनेमुळे आपल्याला पाहायला मिळतं की हे क्षणिक आहे, हे सत्य आपण विपश्यनेमध्ये जाणून घेतो कुठलाच की विचार क्षणिक नाही. आहे. प्रत्येक वेळेला ह्या सत्याचा अनुभव आपण घेतो. दुसरा पण व्हिडिओ अपलोड झाले का बघते मी. हा हा साधा विचार आहे बघा आता. हा मी आता कुठलाही विचार करत नाहीये. आता मी विचार सुरू करते, ती किती वाईट आहे, किती वाईट आहे, मला किती रागवली, किती मला यातना होत आहेत, ती किती वाईट आहे, ती किती वाईट आहे हा एक किती विचार आहे. वाईट आहे किती ती, निगेटिव्ह आणि जसं किती म्हणून माझ्याशी आपण कशी तसं बोलली, मोठं मोठं एनर्जी माझ्या मनाला किती क्रिएट त्रास करतो. होतो. जाऊ दे, माझ्या चांगल्यासाठीच बोलली, आता माझं चांगलंच होईल. चांगली बोलली ती, माझ्या थँक्यू, आय लव्ह चांगल्यासाठी ती यू, बोलली बघा, लगेच लव्स ऑफ पॉझिटिव्ह झालं. ग्रॅटिट्यूड टू यू. खूप खूप धन्यवाद, तू मला अशी बोलली. खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. चल, तू काही चांगल्यासाठी बोललीस होय माझी. तुम्हाला हिनवण्यासाठीच बोलली, बघा मला तो त्रास पेंडुलम. देण्याचाच उद्देश होता तुझा. हे सगळं का होतं म्हणजे तो Do you know पेंडुलम what will happen ऊर्जा if you read? दाखवतोय. पॉझिटिव्ह ऊर्जा, निगेटिव्ह ऊर्जा. तुम्ही पण करून बघा. तुम्हाला कदाचित असं वाटेल की मी हे सगळं हलवतेय, तसं नाहीये. प्रत्येक शब्दाला ऊर्जा आहेत आणि शब्दाची ऊर्जा क्रिएट होते, म्हणून तर आपण मंत्र वगैरे म्हणतो. आणि या मंत्र वगैरे म्हटल्यामुळं ऊर्जा चांगल्या क्रिएट होतात. पण एक विचारांनी सुद्धा ऊर्जा क्रिएट होते. आणि या विचारामुळं काय होतं, आपण म्हणतो ती वाईट आहे, ती वाईट आहे, किंवा आपल्याला भांडणं झाली, कसंही वागलं, तिने मला हे दिलं नाही, तिला ते दिलं. साधं हे मी एक विचार सांगितला. याच्यामध्ये रागाचं असू देत, ज्वेलसी असू देत, तिने किती छान ड्रेस घेतला, माझ्याजवळ नाही तसा, तिने किती छान दागिना घेतला, माझ्याजवळ नाही असा, तिचं घर मोठं, माझं नाही. काहीही असू देत, हे निगेटिव्ह विचार आहेत. राग, द्वेष, मत्सर, ज्वेलसी, लोभ, हव्यास, अटॅचमेंट, तुम्हाला सांगते ईर्ष्या, डिझायर, डिझायर. जसं फ्युचरमध्ये माझे एवढी इस्टेट व्हावी, माझं एवढी संपत्ती व्हावी, एवढं मी पैसेवान व्हावे, एवढी शिल्लक, एनी डिझायर. या सगळ्या ऊर्जा निगेटिव्ह आहेत, लक्षात घ्या. आणि मग ही जी ऊर्जा असते, प्रत्येक विचारागणी आपण खड्डा करतो. त्या व्यक्तीला तो खड्डा नाही होत, आपल्यालाच तो खड्डा होतो. आणि हा खड्डा आपण आपल्यालाच भोगावा लागतो. हे एकदा कळलं की हे आपण विपश्यनेतनं बघतो, प्रॅक्टिकली अनुभवतो. अरे एक विचार केल्यावर काय होतंय आणि त्या विचाराला काबू कसं ठेवलं जातंय आणि सत्य काय आहे शरीरातलं, हे विपश्यनेमुळं आपल्याला कळतं. तर हा जर इफेक्ट कळला असेल, हे आपल्या आयुष्य बदलाचं अत्याधुनिक शास्त्र भाग 1 मध्ये सगळं आहे डिटेल. पण पुन्हा मी आज घेतलंय हे दाखवायला, कारण प्रॅक्टिकली बघितलं ना तर कळतं. आता प्रत्येक चिंता, शोक, भय सुद्धा असतं आपल्याला. पाण्याचं भय, अगो बाई ऍक्सिडेंट होईल का, अगो बाई आता कोणी जाईल का, आपल्या घरातलं गेलेलं असतं, सोडून गेलेलं असतं, डेथ झालेली असती, त्या शोकामध्ये आपण असतो. या सगळ्या निगेटिव्ह ऊर्जा आहेत. गेली ती व्यक्ती सोडून, ऍक्च्युली ती व्यक्ती चांगल्या प्रवासाला पुढे लागलेली असती, आपल्यापेक्षा हायर दर्जाला ती असते, गेली पुढच्या प्रवासाला. कारण मनुष्याचा जन्मच हे शिकण्यासाठी आहे, शिकण्यासाठी जन्म आहे. आपली आत्मिक प्रवास, आपला आत्मिक प्रवास हा एकमेव हेतू जन्माचा आहे, मनुष्य जन्माचा. आपण जाणून घेतलं पाहिजे ना आपण कोण आहोत, कशासाठी आलो आहोत आणि आपल्याला काय केलं पाहिजे. पण आपण संसारात अडकतो आणि ज्या व्यक्ती सोडून जातात त्या पुढच्या प्रवासाला गेलेल्या असतात आणि आपण त्यांना आठवण करून करून खेचून आणतो मागं. एक आठवण जी असते गेलेल्या व्यक्तीची, तिच्या मागं ओढले जातात आणि हे इतकं पण दुष्कर्म करत असतं आठवून आठवून. आणि हे जेवढ्या जेवढ्या लोकांनी समजून घेतलं आपल्या विहंगमाला जोडल्यापासून, तेवढ्या तेवढे लोक आयुष्यात खूप पॉझिटिव्ह झालेले आहेत. खूप दुसरीकडे लक्ष लावून प्रवास सुरू झालाय. म्हणजे स्वतःचा लाईफ पार्टनर नसताना सुद्धा
पण आपण शेजारी पाजारी कोणी पण, आज आमच्या बिल्डिंग मध्ये एक डेथ झाली, तर या सगळ्या विचारांनी आपण त्या व्यक्तीच्या सगळ्या प्रवासाला तर मागं ओढतो आणि आपल्यावर सुद्धा हे सगळे दुष्परिणाम करतो आणि आपल्यामुळे आपल्या घरातल्या इतरांना, व्यक्तींमुळे आणि घरामध्ये, त्यामुळे घरात सुद्धा हे व्हायब्रेशन साठून राहतात. म्हणूनच दर वर्षांनी घरात होम करावा, दर 1 वर्षांनी, दर 2-3 वर्षांनी पूजा, होम, हवन याला महत्व आहे. म्हणजे सगळे हे व्हायब्रेशन शुद्धीकरण करण्याची गरज असते. तर चिंता, शोक, भय, वायू प्रकोप होतो, पित्त प्रकोप होतो, हे सगळं माहितीये. हे सगळं आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. तर आता थोडक्यात सांगायचंय की आपलं शरीर हे दिसतंय असं नाहीये. तर ह्याला पंचकोश आपण शिकलेला आहोत. अन्नमय कोश किंवा फिजिकल बॉडी, इथरिक बॉडी, ऍस्ट्रल बॉडी, मेंटल बॉडी, कॅज्युअल बॉडी, हे सगळं आपण शिकलेलं आहोत. वेगळ्या वेगळ्या प्लेन शिकलेले आहेत, पंचकोश शिकलेला आहोत. तर इथे मला एवढंच सांगायचंय की इथे जे विपश्यना करतो हे समजून घेण्यासाठी, हे ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी एक जस्ट हिंट देते मी. शरीर दिसते हे एवढं नाहीये, तर ते 6 फूट शरीर आहे असं. प्रत्येक ऑरा आहे आणि एक विचार माझ्या स्थूल शरीरावर परिणाम करतोच, पण माझ्या एथरिक बॉडी, ॲस्ट्रल बॉडी, मेंटल बॉडी, हे बघा आपलं बुद्धी, चेतना, हे सगळे हायर हायर या सगळ्यावर परिणाम करतो. त्यामुळे माझा विचार माझ्या शेजारच्या म्हणजे घरातल्या माणसावरही इफेक्ट होत असतो. मी निगेटिव्ह असेल तर ती व्यक्ती निगेटिव्हच असते. त्या व्यक्तीबद्दल आपण निगेटिव्ह विचार केला तर पुन्हा पुन्हा आपण तिला निगेटिव्हच करत राहतो. आणि हे जर आपण बदललं तर त्या व्यक्तीतले इफेक्ट सुद्धा बदललेले दिसतात. तर विपश्यनाला हे काय करतात आता तुम्हाला सांगते. हे जर आपण शिकलो की फिजिकल बॉडी, व्हायटल बॉडी, मेंटल, हे जे आपण सगळं शिकलो, हे बघा हे आत्मिक बॉडी सगळ्यात हायर लेवल जी आपली आहे, फिजिकल, ऍस्ट्रल, मेंटल, कॅज्युअल, बुद्धिक आणि आत्मिक आत्मिक बॉडी, आत्म्याच्या लेवलवर म्हणजे ॲटम, आपण आपण दुसऱ्या भाषेत ॲटम शिकलो, की ॲटम किती छोटा आहे. ॲटम मध्ये न्यूक्लियस आहे. न्यूक्लियस मध्ये भोवताली रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन आहे. म्हणजे इतक्या सूक्ष्म लेवलला, ॲटॉमिक लेवलला आपण जातो विपश्यना करून करून. आता विपश्यनेने काय होतं तुम्हाला सांगते. विपश्यना करायची कशी? तर 10 दिवसाचा हा कोर्स असतो. 10 दिवसामध्ये पहिले 3 दिवस आनापानसती ध्यानच करायला सांगतात. म्हणजे श्वास आला का गेला, आला का गेला बघत राहायचं आणि इथे काय सेन्सेशन्स होतात बघत राहायचं इथे. मग यामुळं काय होतं, पहिल्यांदा श्वासासोबत राहिल्यामुळे सगळे आनापानसती ध्यानाचे फायदे होतात. तो व्हिडिओ बघायचा आज, नाहीतर उद्या परवा बघायचा. करायला सुरुवात करायची. ॲटलीस्ट स्टेप तरी करा. ते सुद्धा केल्याने खूप फरक पडणार आहे. आणि हे केल्याने सगळी ब्रह्मांडाची ऊर्जा खेचून घेतली जाते. आपलं लक्ष श्वासावर, येणारी पंचतत्व शरीरात कार्य करायला लागतात. शरीराची शुद्धी व्हायला लागते. शरीराचे लेयर अन लेयर शुद्ध व्हायला लागतात. सेल अन सेल बॉडीतले नवीन म्हणजे त्याला एनर्जी मिळायला लागते. हे सगळं पहिले 3 दिवस घडतं. आता त्याच्यामध्ये थोडंसं इथे सेन्सेशन बघायला शिकवतात, की इथे काय होतंय का? मग काय होतं, सेन्सेशन कुठल्या प्रकारचे असतात? तर स्थूल प्रकारच्या संवेदना असतात, सूक्ष्म प्रकारच्या संवेदना असतात. म्हणजे काय? तर स्थूल संवेदना म्हणजे बघा काही वेळेला दुखणार किंवा आता श्वासामुळे गरम होणार, गार होणार. श्वास बाहेर येणारा गरम जाणवतो इथे आणि आत घेणारा गार असतो, शीतल असतो. म्हणजे आपल्याला जाणवतं गरम आहे का, उष्ण आहे हे जाणवतं. समजा दुखतंय समजू, पेन्स होतायत. या स्थूल संवेदना लगेच पेनिंग कळतं. पेन होतंय, दुखतंय. कशामुळे का दुखत असं ना, तर ह्याच्याकडे आपलं लक्ष लागतं आणि लक्षात येतं हे दुखतंय. तर आता ह्याच्यात ते काय करायला सांगतात, दुखतंय ना, तटस्थ राहायचं. ना दुःख मानायचं आणि दुखत नसेल, खूप छान वाटतंय तर सुखही नाही मानायचं. मग यामध्ये काय होतं, ज्यावेळेला आपण तटस्थ राहतो ना, समजा हे दुखतंय आणि तटस्थ राहिलोय, काही हालचाल केली नाही. समजा त्याच्यात येऊन डास चावला, तरी आपण असं असं केलं नाही. त्याच्यात येऊन मुंगी चावली, आपण असं असं केलं नाही. करायचंच नाहीये म्हणजे विपश्यना. तर काय होतं, डास आलेला, चावून गेलाय, वेदना झाली, निघून जाते क्षणार्धात. आपल्याला अशी-अशी सवय आहे आणि अशी-अशी केली तर पुन्हा तो डास येतो, पुन्हा चावतो, पुन्हा दुखतं, इथे दुखतंय, असं-असं केलं, दाबलं, पुन्हा दुखतं. म्हणजे दुःख आलं, रिएक्ट झालो, परत येतं. रिएक्ट झालो, परत येतं. आणि मग आपण काय बाई दुखतंय, काय झालंय, काय माहिती, आता इथे काय ॲलर्जी आली का काय झालं, असं बघायला लागतो. डास चावला तर फोड येतो का, हे सगळं सुरू होतं. त्यामुळे अजून, 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 अजून.
सगळं आपण ओढवून घेतो निगेटिव्ह. आता इथे विपश्यना करताना काय करायचंय? तटस्थ राहायचंय. म्हणजे काय होणार आहे? अरे वेदना आली काय गेली काय लगेच जाते ती वेदना. आश्चर्यकारक आहे हे. आणि मग इथे कळतं क्षणभंगूर. अरे दुःख आलं काय गेलं काय, आलं काय गेलं काय. पहिल्या 2 दिवसातच मी तुम्हाला सांगते, माझं हे मानेचं होतं, कारण मी कॉम्प्युटर लॅपटॉपवर जास्त असतं माझं. त्यामुळे माझं हे दुखण्याचं मला प्रॉब्लेम आहे. आणि माझ्या हातांना सुद्धा थोडंसं हे दुखतं कोपराच्या जवळ. आणि मला वाटत होतं मी एवढ्या तास करू शकेल की नाही, कारण घरात मी 1 तास करते जास्तीत जास्त एका सिटिंगमध्ये. आणि मग तिथे 3-3 तासाची सिटिंग आहेत. 5-5 मिनिटं ब्रेक देतात. पण तुम्हाला सांगते दुसऱ्याच दिवशी 2च दिवसात मी पूर्ण माझ्या या सगळ्या वेदना निघून गेल्या. पहिल्या दिवशी खूप त्रास झाला. आणि काही दुखलं नाही. ना मान दुखली, ना खोपरे दुखले, काही नाही. तर हे का होतं? काटा पण तिथे शिक पहिली गोष्ट, की क्षणभंगुर आहे. अरे दुखलं काय गेलं काय? दुखलं काय गेलं काय? दुखलं काय गेलं काय? आणि नुसतं इतकं सोपं नाहीये हे. तर काय होतं आंतरिक ते सगळं सांगणार आहे मी. तर पहिलं हे समजून घ्या. विपश्यना म्हणजे काय? बसायचं तटस्थतेने, काही दुखू देत. या स्थूल वेदना आहेत, आल्या गेल्या. आता सूक्ष्म वेदना म्हणजे काय? मग 3 दिवसानंतर काय सांगतात ते, की सगळ्या बॉडीत बघायला लागायचं. हळू एक-एक अवयव घ्यायचा. डोकं घ्यायचं, कान घ्यायचं, डोळे घ्यायचे, नाक घ्यायचं, हे घ्यायचं, हे घ्यायचं, हे घ्यायचं, खालून वरून खाली, खालून वर. एक अंग चाच पडायचं, बघत जायचं. काय होतंय, काय होतंय, काय होतंय, स्कॅनिंग करायचं. आता दुखतच असतं. आपण बसलेलो असतो कंटिन्युअस. काहीतरी दुखतंच. पाय दुखतो, मांडी दुखते, गुडघा दुखतो, हात दुखतो, काही पण दुखतं. मान दुखते. आपण समजा आता अशी मी बसलीये, तर मान मला अशी करावीशी वाटते किंवा अशी करावीशी वाटते किंवा अशी करावीशी वाटते. काहीतरी आपल्याला त्याला हालचाल हवीच आहे, पण तिथे करायची नाहीये. मग तिथे काय बघायचंय? तटस्थता. अरे आलं गेलं, आलं गेलं. अरे आलं गेलं क्षणभंगूर. अनित्य आहे, अनित्य आहे. नित्य काहीच नसतं. नित्य काहीच नाहीये हे सगळं. आणि हे इथे अनुभवायला मिळतं आणि मग ते दुःख निघून जातं. आता या स्थूल वेदना, स्थूल संवेदना, संवेदनाकडे पाहायचंय आपल्याला. विपश्यना, विशेष बघत राहायचं. विशेष काय बघायचं? वेदनांना, संवेदनांना बघायचंय. संवेदना म्हणजे चांगलीही वेदना असू देत किंवा वेदना असू देत. तर इथे हे बघण्याचं हे प्रवास आहे. आता दुसऱ्या संवेदना म्हणजे सूक्ष्म लेव्हलच्या. सूक्ष्म लेव्हलला काय होतंय? माझं 3ऱ्या दिवसापासून सुरू झालं. माझं कुठेही पेन्स बॉडीतल्या कधीही स्कॅनिंग-विनिंग करताना थोडंफार झालं असेल. 1 तासाच्या सिटिंगमध्ये एखाद्या मिनिटात दुखायचं. पण ते मी तटस्थ राहिलं, की पूर्ण सगळं मला मला जाणवायचं, श्वास जाणवायचा, की श्वास इथे गेला, श्वास इथे गेला, श्वास मध्ये गेला स्कॅनिंग करताना. वेदना जाणवायच्याच नाहीत. म्हणजे स्थूल संवेदना निघून जातात हळू आणि मग सूक्ष्म लेव्हलला आपण उतरतो. सूक्ष्म लेव्हलला म्हणजे फक्त श्वास कळतो. फक्त तरंग म्हणजे व्हायब्रेशन, सायकल्स कळतात. नाशिकमध्ये मोबाईल दुकानदार आणि होलसेल साहित्य विक्रीवरून स्थानिक विरुद्ध परप्रांतीय असा वाद सुरू आहे. शहरातील राजस्थानी मी म्यूट ऑल करतीये. कोण बोलतंय? तर सूक्ष्म लेव्हलला उतरतो. सूक्ष्म लेव्हलला म्हणजे तिथे आपल्याला वेदना नसते, तर फक्त तरंग म्हणजे हे बघा, हा बघा आपला श्वास असतो की नाही, हा श्वास हा एक श्वास असतो, दुसरा एक श्वास असतो सूक्ष्म लेव्हलचा श्वास. म्हणजे हे जे आपलं मी तुम्हाला सांगितलं, आपलं हार्ट जे आहे, ते इथे सोल आहे आपलं आणि याची स्पंदनं चालू असतात. आणि गॅलेक्टिक सन, जी सूर्याची जी मी गॅलेक्टिक सनचं प्रेम आहे ते सांगतेय, ऊर्जा येतीये, त्याच्या पल्स, त्या पल्सला ऍक्च्युअली आपण हे जोडले गेलेले. तसं जर बघितलं तर मला ही अनुभूती आली हे करताना, की सगळ्या आपल्या पल्स ज्या आहेत त्या एकाच ह्यानी होत आहेत. म्हणजे समजा इथली माझी पल्स अशी गेली, की तुमची सगळ्यांची ती वर होती. आपण त्या स्पंदनाला जोडले गेलो हे जाणीव झाली. आता मी ते बघणार आहे वाचन करून. मला जे इन्स्टिंक्ट आलं ते, की ही जी स्पंदन आहे ती सगळ्यांची आपली एक आहे स्पंदन, ती गॅलेक्टिक सेंट्रल सनशी कनेक्ट झालेली आहेत.
ती जी सगळी स्पंदन आहेत, ती सगळी स्पंदनं आपण इथे असतात आणि आपण सगळे एकत्र जोडलेलो आहोत. आता ह्या ज्या पल्स आहेत त्या जाणू लागतात शरीरात, स्पंदनं जाणू लागतात. म्हणजे आपण दुसऱ्या भाषेत म्हणतो की उत्पत्ती लय, उत्पत्ती लय, उत्पत्ती लय, निर्माण होणे, नष्ट होणे, निर्माण होणे, नष्ट होणे. तर आपल्या शरीरातला कण अन कण, सेल अन सेल, पेशी आणि पेशी प्रत्येक क्षणाला निर्माण होतात, नष्ट होतात, निर्माण होतात, नष्ट होतात. हे सत्य आपल्याला विपश्यना करताना जाणवतं. ही स्पंदनं मी जाणून घेत होते आणि हे हळू-हळू, हळू-हळू प्रवास आहे. स्थूल करून, करून, करून नष्ट झालं, की मग या संवेदना आणि म्हणून विपश्यना लोकं करतात. कित्येक कपल फॉरेनमधनं 6व्या अहो 66 वेळेला आज माझ्या भावाने फोटो टाकले त्याचे जे टीचर होते 66वी त्यांची ही विपश्यना होती. त्या टीचर लोकांची. तर या लेव्हलला येऊन आपले पूर्वजन्माचे सुद्धा संस्कार नष्ट होतात. तर हे काय होतं दुसऱ्या टाइपचं सेन्सेशन म्हणजे सूक्ष्म लेव्हलचं. मग ही स्पंदनं लय नष्ट, उगम नष्ट, उगम नष्ट ही स्पंदनं आपल्याला प्रत्येक अवयवात जाणवू लागतात. म्हणजे व्हायब्रेशन्स जाणवू लागतात. आपल्या जीवाची उत्पत्ती म्हणजे हे निर्माण होणं, नष्ट होणं हे सत्य कळू लागतं. आणि मग लक्षात येतं, की माझं शरीर काय आहे, मन काय आहे, चेतना काय आहे. अरे हे सगळं क्षणभंगूर आहे. आणि मी का एखादं दुःख आयुष्यभर उमजत बसते. कोणी आपल्याला सोडून गेलं, आपण कित्येक महिने न वर्ष त्यात राहतो. की आपलं समजा चोरी गेली, तर ती यातना आपल्याला होत राहतात. आपल्याला कोणी काय बोललं, तर किती वाईट वाटत राहतं आपल्याला. पण हे काहीच नाहीये आणि मग एखादा रोग झाला, तरी आपल्याजवळ शक्ती आहे ना, त्या सेल नवीन निर्माण होतायत ना, पण आपण या आठवणी ठेवलेल्या असतात ना, मला बीपी, मला डायबिटीज, मला थायरॉइड या आठवणी परत नवीन निर्माण झालेल्या सेलमध्ये आपण तेच टाकतो. थायरॉइडची गोळी घेतोच. आता फॉरेनमध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये हे सगळ्या या संवेदना, या विचारांनी रोग दूर केले. कॅन्सर हे सगळे रोग दूर झालेत. अरे माझा प्रत्येक सेल जर नवीन जन्म घेतोय, तो कॅन्सर गेलाय ना तो. पण आपल्या मनातनं गेलेला नसतो ना. म्हणून तो नवीन सेलमध्येही तसाच येतो ना. मग ही विपश्यना हे शिकवते म्हणजे अनुभवायला मिळते, की प्रत्येक सेल बदलतोय. शरीरात प्रत्येक अवयव बदलतोय. आणि नवीन निर्माण होतंय. मग हे का आपण साठवून ठेवतो? तर हे सगळं विपश्यना. आता यामुळं काय होतं तुम्हाला सांगते. एखादा विचार आपण किती क्रिएट केला आणि त्याचं गाठोडं कसं तयार म्हणजे त्यांनी काय होतं हे सगळं मी तुम्हाला सांगितलं. हे बघा सगळं हे शिकून झालेलं आहे. तर यामध्ये काय होतं एखादा विचार मनामध्ये ज्यावेळेला निर्माण होतो, त्यावेळेला तो बॉडीत कुठेतरी स्टोअर होतो. भाग 1 मध्ये बघायचं. समजा मला करिअरच्या ईर्ष्या आहेत. मला करिअर, माझी पोस्ट मला पाहिजे. माझी जेलसी, मला माझ्या प्रतिस्पर्धा, माझ्या सगळ्या ईर्ष्या करिअरमधल्या, या जर सॅटिस्फाय झाल्या नाहीत, तर सगळं ब्लॉकेज एखाद्या ठिकाणी येतं. बहुतेक मांडीमध्ये उजवी मांडी, डावी मांडी असं काही आहे. समजा विरह आहे, व्यक्ती सोडून गेलेली आहे जीवनातनं. विरह आहे. तिच्या सगळ्या संवेदना वेगळ्या ठिकाणी हे सगळं त्या भाग 1 मध्ये मी हे असे पिक्चर टाकून तुम्हाला दाखवलेले. आहारामध्ये कुठं काय साठवलं जातं, हृदयाला काय साठवलं जातं. परत तुम्हाला सांगते चेस्टमध्ये काय साठवलं होतं, मांडीत काय होतं, पायामध्ये काय होतं. तर माझं अनुभव पण मी तुम्हाला सांगितलाय, की माझा एक पाय 1-2 वर्ष मी लंगडत चालत होते. न्यूरोलॉजिस्टला दाखवलं, सगळ्यांना दाखवलं, काही कारण सापडलं नाही. शेवटी शिवसर्वोदय शास्त्राचे सर म्हटले, "ते तुमची जी काही प्रोफेशनल इच्छा आहे ती पूर्ण होत नाही." मला काम करण्याची फार हौस म्हणजे एनर्जी दांडगी, खूप काम करण्याचं आणि ते साध्य होत नव्हतं. आणि मग त्यामुळं मला ते तिथे पोटरीमध्ये साठवून माझा पाय वाकडा पडत होता. हे जेव्हा मी रिलीज केलं, पटकन माझं तो पाय आपोआप मी सरळ चालायला लागले. म्हणजे या अशा गोष्टी आहेत. मी गेलीये याच्यातनं. आणि बऱ्याच अशा वेदना आपण कुठं-कुठं साठवतो ते भाग 1 मध्ये डिटेलमध्ये बघा. आता काय होतं, हे जे आपण साठवून ठेवतो या आयुष्यातलं, मागच्या जन्मीचं, यामुळे आपल्याला रोग होतात. म्हणजे 95% सायकोसोमॅटिक रोग आहेत. थायरॉइड, बीपी, डायबिटीज, तुमचं कॅन्सर, सगळे हे रोग या सगळ्या साठवण्यामुळं त्या सेल जळतात, करपतात.
म्हणून ज्यांनी ज्यांनी आयुष्यात जास्त दुःख भोगलेली आहेत, प्रत्येकाला असतात दुःख, काही फेज आपल्या आयुष्यात लहानपणाचं कुठलंही असू देत, त्यांनी हे विपश्यना करणं फार गरजेचं आहे. तर हे सगळं ब्लॉकेज म्हणजे गाठोडे पुढे बांधलेले असतात आपण आयुष्यभर. कारण एक विचार आला की किती निगेटिव्ह ऊर्जा झाली, तेवढीच त्या ऑर्गन मध्ये स्टोअर झालेली आहे. लक्षात घ्या. तेवढीच ऑर्गन मध्ये स्टोअर झालेली. आता विपश्यना काय करते, ज्या वेळेला आपल्याला एखादी वेदना येते, आता मी विपश्यना करायला बसले, समजा माझी इथे खांदा किंवा आपण हा भाग घेऊ, इथलं वेदना सुरू झाल्या, आता मी तटस्थ राहते, क्षणभंगूर आहे म्हणते आणि रिॲक्शन रिस्पॉन्स काही नाही, ती वेदना निघून जाते. वेदना नुसती निघून जात नाही, तिथे जे ब्लॉकेज साठवले तिथली पुडी उलगडली जाते, दोरा उलगडला जातो, पुडी सोडली जाते, जे काही बांधून ठेवलंय ते रिलीज होतं. असं प्रत्येक श्वासागणिक प्रत्येक संवेदना जाणून घ्यायची, तटस्थ राहायचं, जाणून घ्यायची, तटस्थ राहायचं, म्हणजे त्यातून ती रिलीज होते. आणि असे पुडक्या सोडवायच्या, गाठोडे सोडवायचे आणि शरीराचं क्लिन्झिंग करायचं. जाणवतं, मी सांगते तुम्हाला, प्रत्येक वेळेला जेव्हा वेदना होते आणि तटस्थ राहिलं, निघून गेली की कळतं कुठलंही साठवलेलं निघून गेले. माझं तर लहानपणीचं आई वडील शाळा हे सगळं एक 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 प्रसंग डोळ्यापुढे आले. आता ही रिलीज झाली, आता ही रिलीज झाली, कित्येक गोष्टी उचंबळून आल्या, जे आठवत नव्हते ते आठवलं. म्हणजे हे येतं पण ते जातं, म्हणजे मोकळं होतं आपण. हे होतं विपश्यनेमध्ये. आणि खूप विपश्यना केल्या तर पूर्वजन्माचे सोलवरचे कार्विंग सुद्धा निघून जातात. तर हे विपश्यना केल्याने हे रिलीज करणं गरजेचं आहे. म्हणून ही इतकी महत्वाची. तर आता या युग परिवर्तनामध्ये का हे महत्वाचं आहे, कारण आता ही सगळी ऊर्जा आपल्याला, कारण विपश्यना मोक्ष पण देते, मोक्षदायी आहे ती. म्हणजे सर्व जे लोक आहे ब्रह्मांडपुरी विष्णुपुरी सगळ्यात वरच्या याला विपश्यना मोक्ष करते. कारण बघा, सगळं सोल मधनं निघूनच जातं ना. सगळ्या ज्या काही साठवलेल्या इच्छा, आकांक्षा, डिझायर, लोभ, आसक्ती, हे सगळंच रिलीज झालेलं आहे. मग राहिलंय काय? ज्या क्षणाला माणूस मरतो त्या क्षणाला त्याला सगळं दाखवलं जातं, तुझा विषय पिक्चर. आणि कुठं अडकतोय तो? मुलात अडकतोय, संपत्तीत अडकतोय, घरात अडकतोय, जीवनसाथीत अडकतोय, मुलात अडकतोय, कशात अडकतोय? दाखवताना कशात तरी अडकतो. त्याच क्षणाला त्याचा दुसरा जन्माचा चित्रपट तयार होतो. तुला या व्यक्तीशी, समजा एखाद्या व्यक्तीने खूप फसवले, आयुष्यात दुःख होतो, इतका फटका दिला त्यांनी, अरे आयुष्यात हे करायचं राहिलं, हे जर आपल्याला त्यावेळेला दिसलं तर लगेच दुसरा जन्म, चल त्याच्याबरोबर ते भोग, मग तू त्याला त्रास दे, त्याने तुला आता दिला, तुझं हे भोगायचं राहिलंय, चल मुलामध्ये अडकलाय ना, चल परत जन्म घे, चल बायकोमध्ये अडकलाय ना, परत जन्म घे. हे लगेच पिक्चर तयार होत. विपश्यना करणाऱ्या माणसाला हे माहिती असतं, कुठंही अडकायचं नाही, तटस्थ. शिकवणूक असते, एक्सपिरियन्स असतो, करून करून तटस्थ. पिक्चर तो असं बघत राहतो, फटका दिलाय माणसाने, नथिंग, वाईट नाही, दुःख नाही, एवढी संपत्ती जमवली, एवढं सामाजिक कार्य केलं, एवढ्या देणग्या दिल्या, सुख नाही, दुःख नाही, पुढं मुलगा, बायको, नवरा, काही नाही, बंगला, इस्टेट, काही नाही. विपश्यक साधक असा 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 बघतो आणि म्हणून मुक्त होतो. म्हणजे विपश्यना हा मुक्तीसाठी सुद्धा पूर्वी करत होते. मग आता काय याला महत्व आहे? तर आता आपल्याला एवढे जन्मानुजन्म घ्यायचेच नाहीयेत. आपला हा शेवटचाच जन्म आहे. आपल्याला 1 महिन्यात म्हटलं तरी मोक्ष मिळणार आहे, 1 दिवसात म्हटलं तरी मोक्ष मिळणार आहे. केव्हा मोक्ष मिळणार आहे? का तर ही ऊर्जा इतकी सुंदर आली आहे, इतकं कॉन्शियसनेस, अवेअरनेस तिने हायर केलेला आहे, करणार आहे आणि अजून खूप सुंदर अमेझिंग आपल्याला घडवणार आहे. ही चेतना आपली ऑलरेडी हे साधना न करता हायर होणार आहे. आपल्याला सत्य सत्य सगळं दिसू लागणार आहे. आणि हे सगळं आपल्याला ऊर्जा देतीये, सगळं देतीये. आपल्याला थोडंसंच करायचंय. हे ज्ञान घ्यायचंय, आत्म्याचं ज्ञान घ्यायचंय. म्हणून आत्म्याचं ज्ञान असणं, विपश्यनेचं ज्ञान असणं हे गरजेचं आहे. म्हणजे त्या क्षणाला तर आपण विरक्त राहणारच आहोत आणि पुढचा जन्म पण न मिळता आपण मोक्ष होणार आहोत.
म्हणूनच आपण आत्म्याचं ज्ञान सुरू केले, उपनिषद सुरू केली आहे. कारण नंतर मृत्यूनंतर काय हे सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचे. आता आपण 8 दिवस जाणून घेणार आहेत काय काय स्तर आहेत, चेतनेच्या पलीकडे कसे जाणार आहोत आपण. म्हणजे चेतना वाढीचाच हा आपला प्रवास सुरू झालेला आहे. इतकी सुंदर संधी आलेली आहे. म्हणून आता लवकरात लवकर विपश्यना एकदा करायची, हे सगळं जाणून घ्यायचंय. जे काही गाठोडे बांधलेले आहेत ते सोडायचे आहेत आणि इतकं सुंदर वाटतं 10व्या दिवशी. पूर्ण हलकं 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 शरीर जाणवतं आपल्याला आणि इतकं म्हणजे सुंदर वाटायला लागतं. पण ते पण वाटून घ्यायचं नाहीये. तिथे सुद्धा आनंद आपण व्यक्त करायचा नाहीये. तर हे सगळं विपश्यनेबद्दल मला सांगायचं होतं. तुम्ही लवकरात लवकर प्लॅन करा. तर हे मानवी चेतनेच्या ज्या काही 3 मनाच्या 3 अवस्था आहेत. चेतन मन, अवचेतन मन आणि अचेतन मन. आणि चेतना म्हणजेच मेंदू या ज्या काही ऊर्जा म्हणजे चेतनांना ऊर्जा देते मेंदू, त्याला चेतना म्हणतात. आणि आपल्या चेतनेमुळे शरीर आणि चेतना यांचा खूप जवळचा संबंध आहे. आपण डिटेल बघणार आहे. खूप जवळचा संबंध आहे. म्हणजे चेतना आपली वाढली की अवेअरनेस वाढला. अवेअरनेस वाढला तर आपण हळू मुक्तीच्या प्रवासाला लागलेलो आहोत. तर हे सगळं विपश्यनेमुळे होतं. प्रचंड ऊर्जा मिळायला लागते. हे बघा ऊर्जेचं हे तुम्हाला आठवत असेल पहिल्या कोर्समुळं. अनहेल्दी ऊर्जा, हेल्दी ऊर्जा. त्यामुळे विपश्यना करत करत गेलो तर नुसतं शरीर नाही, कायाने नाही, म्हणजे कायेची चेतना आहे, मनाची आहे, चेतनेची आहे, हे जे 5 सेन्स ऑर्गन्स आहेत त्याची आहे. हळू ऑराच आपला चांगला व्हायला लागतो. आता इथे अजून एक महत्वाचं सांगायचंय. आपण खूप समाजामध्ये मिसळतो, सेकंड करतो, आपल्या सुख-दुःखाच्या गोष्टी सांगतो. तर इथे ज्यावेळेला आजच मी 1-2 व्यक्तींशी बोललीये, की माझ्या मावशीशी पण बोलले, की जास्त मिक्स व्हायचं नाहीये. खटाखट ऊर्जा लोकं आपली काढून घेतात. ते मला इथे सांगायचंय. हे बघा इथे इथे दाखवलंय, की आता हा चांगल्या ऊर्जेचा माणूस आहे आणि इथे आला आणि त्याच्या मित्राच्या सगळ्या कहाण्या सुरू झाल्या, सेकंड करतो. हळू काय होतंय बघा, ह्याची ही सगळी निगेटिव्ह ऊर्जा याच्याकडे जाते. कारण हा लगेच खेचून घेऊ लागतो. कारण हायर ऊर्जेकडून जो लोअर स्थानी असतो तो ड्रॉ करत असतो ना. ऊर्जा कशी फ्लो होते? हायर कडून लोअर कडे फ्लो होते. त्यामुळे हा दुःख सांगतोय आणि हा सगळा अभ्यासक आहे, ध्यानी आहे. खटाखट ऊर्जा इकडे चालली आणि ह्याची सगळी वाईट इकडे यायला लागली. काही मिनिटांनी काय होतं बघा. काही मिनिटांनी हा पूर्ण निगेटिव्ह ऑरामध्ये गेला आणि हा पूर्ण पॉझिटिव्ह झाला. आणि हे माझ्या कॉलेजमध्ये माझ्याजवळ यायचे लोक, मॅडम येऊ द्यात तुमच्याजवळ, तुमच्याजवळ ऊर्जा घेऊन जरा जातो. माहिती? म्हणून आपण आता इथून पुढे जास्त कॉन्शियस राहायचं. आपण कोणाशी बोलतोय, कोणाशी शेअरिंग करतोय, कोणाबरोबर आपण, कारण या ऊर्जा खटाखट खेचून घेतल्या जातात. म्हणून तिथे विपश्यना करताना जे स्वयंसेवक असतात हात सुद्धा लावत नाही. प्रत्येकाने त्याच्याच आसनावर बसायचं. त्या आसनाला स्पर्श पण करायचं नाही एकमेकांच्या. त्याच दिशेने जायचं आतमध्ये. तेच स्थान, तेच आसन ठेवायचं. कारण जसं हे क्लिन्झिंग सुरू होत असतं, तसे हे सगळे रिलीज झालेल्या व्हायब्रेशन्स आपल्या कपड्यांना राहणार आहेत, आजूबाजूला राहणार आहेत, आपल्या आसनावर राहणार आहेत. त्यामुळं पूर्ण धुणं 8-10 दिवस, 9-10 दिवस सगळं धुणं, बदलणं फार गरजेचं असतं. तर हे सुद्धा विपश्यना करायची असेल तर लक्षात ठेवा. नाही तर मग हे, आणि विपश्यना करून आल्यावर सुद्धा पाळलं पाहिजे. कारण खूप हायर ह्याच्यात आपण गेलेलो असतो. आणि मग आजूबाजूचे खेचून घेतात. ते बघा अँगरनी ऑरा कसा होतो, अनमोटिवेटेड दुःखाने कसा होतो, ऍडिक्शननी पण कसा होतो, जेलसीनी कसा होतो. बघा हे सगळे असे ऑराचे स्कॅनिंग्स आहेत. आणि मेडिटेशन, बिफोर मेडिटेशन असं आहे आणि आफ्टर मेडिटेशन सुधारू लागतो हा ऑरा. कारण इथून सगळं आपण खेचून घेतो. दुसरं सांगायचं, हे सगळं मी तुम्हाला या भाषेत शिकवलंय, की जे आपला शेम आहे, गिल्ट आहे, आपण डिझायर मध्ये आहोत, फिअर मध्ये आहोत, किती एनर्जी, आपण एनर्जी वाईज शिकलो होतो. कमी एनर्जी तर माझं आयुष्य पण तसंच घडणार. माझी जी ऊर्जा आहे तसं माझं आयुष्य हायर अँड हायर घडत राहणार, पीसची हायर. तर हे सगळं आपण शिकलेला मुद्दा मी या टाकले. आणि 3D to 5D चा प्रवास सुद्धा समर्पक, आत्मजागरूकता आणि कायल बाह्य समजुती सोडून द्यायची इच्छा, गरज आहे. म्हणजे ही जागरूकता, आत्मजागरूकता विपश्यना आपल्याला देते. आणि हे 3D to 5D फरक बघा. आपण आता सफरिंग मध्ये आहोत, आता आपण लव आणि पीस मध्ये जाणार आहोत.
आता आपण लॅकच्या भावनेत असतो, मला हे नाही, मला ते नाही. आपण आता अबंडन्सच्या फिलिंग मध्ये जाणार आहोत. जसजशा या फिलिंग्स आपण स्वतः क्रिएट करू, तस आपण 5D कडे लवकर पोहोचणार आहोत. इग्नोरन्स आहे सध्या. आता आपल्याला नॉलेज, ट्रू नॉलेज मिळत चाललेलं आहे. हे मॅट्रिक्स म्हणजे सगळं भुलभुलैयात आपण अडकलोय. आता आपण अवेकनिंग मध्ये आहोत. सुरू झाल्यात आपल्या या प्रोसेस. तर हे जेवढं आपण पटकन करू, लव मध्ये जाऊ, पीस मध्ये जाऊ, तेवढं आपण वरच्या आयामात लगेच शिफ्ट होणार आहोत. नाही तर मग ट्रॅप्ड ह्युमन बिंग जो काय म्हणते मी, तो राहावं लागेल. ते आपण सगळं बघितलेलं आहे. हे सगळं पंचेंद्रिय, हे सगळं बघा कसे इफेक्ट्स आहेत. आणि मेडिटेशन मध्ये काय होतं बघा, मेडिटेशन मध्ये काय होतं, पूर्ण ब्रह्मांडाला कनेक्ट झाल्यामुळे सगळा फ्लो सुरू होतो आणि सगळा आरा बदलायला लागतो हा. आणि हे बघा, हे गॅलेक्टिक सन पासून मिळणार हे पृथ्वीच्या कोर मध्ये आपण कनेक्टेडच असतो. आणि म्हणून तिसरी फेज विपश्यनेची 10व्या दिवशी होते. ती तिसरी फेज असते की विश्व मांगल्य प्रार्थना, विश्व मैत्री. म्हणजे आपण लाईट बिंग जे करत आहोत तेच, की संपूर्ण आपल्या हृदयातनं सगळ्या आजूबाजूला विश्व लेव्हल पर्यंत प्रेम पसरायचं, की सर्व काही मंगलमय आहे. सर्व प्राणीभूत, सर्व विश्वातील प्राणी हे सुखी जीवन जगत आहेत, मंगलपूर्ण आहेत, मैत्री आहे, सगळे व्हायब्रेशन सोडायचे. या मी तिथे करत होते. कित्येक पर्सनल साधकांचे चेहरे नाव घेऊन मी व्हायब्रेशन सोडलेले आहेत. आणि मला बऱ्याच जणांनी त्याची पूर्तता पण व्यक्त केली. हो मॅडम, हे झालं. तसं तुम्ही आता ज्यांना कळलं नाही त्यांनी बघा, साधारण 12 ते 16 मध्ये, 12 ते 16 तारखेमध्ये तुम्हाला काही जाणवलं का माझ्याकडनं येणारी ऊर्जा? मी गार्डन मध्ये जाऊन, लॉनवर जाऊन, पृथ्वीशी संपर्क करून पूर्ण हे खेचून घेत होते आणि पूर्ण माझ्या ऑरा, हृदयातून व्हायब्रेशन तुमच्यापर्यंत पोहोचत होते. पूर्ण विहंगम कम्युनिटी, पूर्ण प्लॅनेट, पूर्व पृथ्वी, त्यातील काही साधकांची नावं, चेहरे घेऊन 2-3 दिवस तरी मी हे केलेलं आहे. तर तुम्हाला आता तरी जाणवलं का त्या पिरियड मध्ये? मला सांगा. काही लोकांचं मला आलेलं नाहीये. तर मी कमीत कमी 25 लाईट बिंग मधले आहेत त्याच्यात, काही लाईट बिंग मधले नाही आहेत, त्या सगळ्यांना हे पोहोचवले. तर हे सगळं मेडिटेशननी होतं. त्यामुळं आपण कमीत कमी मेडिटेशन तरी करत राहणं गरजेचं आहे. तर हे माझं बोलणं संपलेलं आहे. तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही विचारा. काही विचारायच्यात का तुम्हाला शंका? हात वर करा. मॅडम मी मी बोलू का? अनम्यूटची. हा, बोला. हा, नाही तुम्ही इतकी सुंदर इन्फॉर्मेशन सांगितलीत, तर माझं आपलं एक असं सजेशन होतं, बघा म्हणजे हम्म. तुम्हाला कितपत विजिबल आहे. म्हणजे विपश्यनेला तर आम्ही तुम्ही सांगितल्याप्रमाणे लावूच नंबर, पण तो हम्म. नंबर लावेपर्यंत तुम्ही जर आता एवढं छान 2दा ट्रेनिंग घेऊन आलायत, तर वाय डोंट यू स्टार्ट युअर सेल्फ फॉर नाही, युअर मी साधक आधी मी विहंगम. आधी घेतलेलंच आहे हे. आपण हा 3 हा. स्टेप पर्यंत गेलेलेच आहोत. मी अजून हम्म, कॉम्बिनेशन केलेलं आहे, तुम्हाला आठवत असेल तर. मी हम्म, नुसतं बघायला नाही सांगितलं, तर मी त्यावेळेला श्वासही घेत घेत, श्वासाकडे बघत श्वास सोडला. आता तो कुठवर पोहोचलाय, हम्म, पायापर्यंत पोहोचलाय का, मडीपर्यंत पोहोचलाय का, हो हो, गुडघ्यापर्यंत हा हा, ते पोहोचलाय का. आठवते आठवते आणि तिथे म्हणजे मी आठवते. ऍक्च्युली अजून कॉम्बिनेशन केलंय. हम्म, आणि हम्म, मी याच प्रोसेसने तिथे केलं. हम्म, 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 हम्म. कारण तिथे पुढे नंतर आनापानसती सोडायला लावतात, म्हणजे हो श्वासाकडे हो हो. बघायचं सोडून देतात ते, हम्म, फक्त हम्म, हम्म, शरीरात बघायचं. पण हे आपण हम्म, हम्म, केलेलं आहे. हम्म, आणि हम्म, त्याचे इफेक्ट अजून जास्त चांगले आहेत, कारण पूर्ण हम्म, श्वासही हम्म, आपण सोडत नाही बघायचा. आणि हम्म, प्रत्येक हम्म, शरीरात, समजा आता माझ्या गुडघ्यात, तिथे त्यांनी सांगितलं एकदा, पण किती हम्म, जण लक्षात ठेवतात माहिती नाही. समजा गुडघा दुखतोय, तर श्वास घेऊन त्या गुडघ्यापर्यंत सोडायचा आहे आणि हम्म, तटस्थ राहायचंय. आणि आपण हेच केलेलं आहे. तर ते हम्म. आहे ध्यान आपल्या कोर्समध्ये, अच्छा. आहे आपलं. हम्म, हम्म, हम्म. भाग 2 मध्ये आहे बहुतेक. ते बघा कुठं आहे, मला सांगा कोणी पण, कुठल्या चालेल. कोर्सला ते शंकराचार्यांचं. आणि या स्टेपचं पण आहे, मी त्याला नाव पण नाही, दिले तुम्ही विपश्यनेच्या तुम्ही 3 तुम्ही स्टेप. तुम्हीच घ्या ना मॅडम 10 दिवसाचं विपश्यना आमची. नाही 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 नाही. कारण स्क्रीनिंग होऊन तुम्हाला जाईल. सांगू का, ऐका, मी जरी आता हे विपश्यना सगळं सांगितलंय ना, याच्याही फास्ट आपल्याला प्रोसेस करायच्यात. अच्छा अच्छा, ओके ओके. विपश्यना विपश्यना हे पूर्वीच्या ह्याच्यासाठी खूप चांगलं होतं. हम्म, आता परिस्थिती बदलली, ऊर्जा बदलली, फास्ट टेक्निकली मूव्ह करायचंय आपल्याला. ओके ओके. तर मी का तुम्हाला हे करायला सांगितलं, कारण हे माहिती असणं गरजेचं असतं. हा हा आणि हा. ही एकदा प्रोसेस, कारण बघा तिथे जे आहे की नाही, 10 दिवस आहाराचा हो, फरक मी बघितला. राईट. सकाळी 6:30ला नाश्ता असायचा, संध्याकाळी 5ला फक्त लिंबू पाणीवर होते जुने साधक. हम्म, त्याच्यानंतर भेळ,
दूध केळी बस एवढंच होतं. हम्म. आणि जर ज्यांना जमतच नाहीये त्यांना खिचडी साधा आहार होता, पण तो हम्म. 5 वाजता. याचे हम्म. इफेक्ट मी बघितले. पूर्ण 10 दिवस मौन, एका रूम मध्ये आपण एक, आणि पहाटे हम्म. 4 पासून संध्याकाळी 9 पर्यंत ही साधना होती. 3-3 तास, हम्म. 2-2 तास. हे होत नाही घरी. त्यामुळे तुम्ही हे अच्छा. करून येण्याची गरज आहे. एकदा हम्म. यातनं शुद्धीकरण करून आलात, आणि हा हे हा. करत बसण्यापेक्षा आपल्याला खूप फास्ट हे मूव करायचे आता. आता हा बरोबर. जो कोर्स 6वा होणार आहे, हम्म. आपलं 24 पासून 6, त्याच्यामध्ये अजून सगळं हायर नॉलेज येणारच आहे. मृत्यूनंतर आपण काय, आपली फ्री विल ठेवणं फार गरजेचं झालेलं आहे हा आता. हा हा. फ्री विल म्हणजे काय, आपली आंतरिक इच्छा. जर हम्म. नॉलेजच नाही तर आंतरिक इच्छा कशी करेक्ट असणार? बरोबर. नॉलेजच नाहीये तर आंतरिक इच्छा करेक्ट कशी? मग नॉलेज हे हम्म. सगळं पूर्ण आता पुढच्या आठवड्यातलं. आणि त्यानंतर हम्म. पुस्तकं आणि ते जे सूर्यग्रहावरील 6 डायमेन्शनचं तेही महत्वाचं आहे. हम्म. तर बरोबर ते बरोबर. घेत घेत आपण जे ध्यानाचे प्रकार आता या कोर्समध्ये करणार आहोत, ते हम्म. ड्रास्टिकली फास्ट प्रोग्रेसिंग असणार आहेत. ओके आपण ओके. ध्यानावर फोकस करणार आहे आता. हम्म. त्यामुळं मी हे घेणार नाहीये. आणि हा. तसं बघितलं तर आता आपल्याजवळ एवढा वेळ सुद्धा नाहीये. बरोबर. आणि आपण किती करणार, 1 तास नाही तर 2 तास. हम्म. त्यापेक्षा तिथे जाऊन या ना हो. 10 दिवस. राईट. नाही दहा आता मी दिवस जाऊन या. ऍक्च्युली. मेन हा ते जे काही आहे ब्रह्मचर्य जीवन, आणि हा काय हा म्हणायचं त्याला, भिक्षुक जीवन जगायचंय तिथे. ती हा. भिक्षा आहे. कारण पैसा बरोबर. एकही जण घेत नाहीयेत ते. हो. सगळं डोनेशन वर चालतंय. आणि ज्या लोकांनी जे डोनेशन दिले त्या भिक्षेवर आपण 10 दिवस काढायचे, हा भाव आहे तो. हम्म. हा. त्यामुळे नंतर किती डोनेशन दिले लोकांनी माहिती, खूप हम्म. प्रचंड प्रमाणात डोनेशन आकडे. मी सुद्धा भरपूर डोनेशन देऊन आली. तर हे हम्म. पण महत्वाचं आहे, कारण हे डोनेशन किती हायर अमूल्य लेवलचं आहे. जगातले हम्म. लोक तिथे येत आहेत. म्हणजे पूर्ण जगात आपल्या डोनेशनची हम्म. ही मदत गेली आहे. हा, हम्म. आयुष्य भाग 2 मध्ये आहे बघा, अर्चना मॅडम म्हणतात. हे आहे बघा, हम्म. 3 स्टेप घेतल्या. त्याच्यात उलट अजून फास्ट प्रोसेस टाकली आहे. ओके श्वासन ओके. ते श्वासन ते ते ऍक्च्युली करा. मॅडम तुम्ही हम्म. सांगितलं ना, मी साईटवर गेले लगेच विपश्यनेच्या. हा तर ते हा ना एप्रिल फुल आहे, मे फुल आहे, जून पण सेकंड थर्ड वीक पर्यंत फुल आहे. तर आता जर हो, करायचं झालं बरोबर ना आहे. तर ते जुलै ऑगस्ट सप्टेंबरचे कुठले तरी करा करा तारखा करा बघायला करा लागतील. तसं करा बघायला करा लागेल आता. करा, हम्म. जुलैमध्ये करा. आणि हम्म. करा, हम्म. कारण काय, हे 10 दिवस हे करून घेणं फार महत्वाचं आहे. म्हणजे खूप होणार आहे ना तिथे. चालेल चालेल. ते- तर आपण आपलं जे करतोय ते चालूच आहे, आणि ते जास्त आता पण महत्वाचं मला पण आहे. मला मॅडम विचारायचं आहे की तुम्ही जे म्हणलात की पहाटे 4-4:30 पासून रात्री 9 पर्यंत मेडिटेशन करायला लावतात, तर ते आपल्याला हम्म. पॅटर्न सांगतात का की कशा पद्धतीचं मेडिटेशन करायचं, आता 2 तास, 1 तास, तिथे 3 तास प्रत्येक वगैरे असं? सेशन असतं. मेडिटेशन ओके म्हणजे ओके. काही सूचना असतात. अच्छा नंतर अच्छा. नो ओके ओके. म्युझिक नो सूचना, आधी सांगतात अच्छा ते. अच्छा. ओके ओके. हा हा. ठीक आहे. व्यवस्थित आहे. तिथे प्रवचन असतं ओके. रात्रीचं. अच्छा अच्छा. 6 ते 7 साधना झाली की 7 ते 9 प्रवचन. म्हणजे हे सगळं अच्छा. सांगतात. ते खूप सुंदर आहे, ओके ओके. खूप. अच्छा ते अच्छा. ओके सांगतात ना ओके. गोयंकाजी, ते खूप सुंदर आहे. त्यांची कहाणी बरं आहे. बरं. अच्छा. हे महत्वाचं आहे. बरं बरं. अजून कोणाला काही शंका आहे का? बोला चला. ओके. धन्यवाद. कोणाला काही हॅलो. शंका आहे, विचारायचंय, सांगायचंय? बोला. हॅलो मॅडम. हा, बोला. मी रजनी दीक्षित बोलते. हा, मी बोला. आपल्याला मेसेज केला होता की अलीकडं मला हाताला करंट बसल्यासारखं होतंय, आणि हातापायाची जी बोट आहेत त्याला हम्म. सुद्धा म्हणजे हृदयाचं स्पंदन कसं आहे तसं ते तर स्पंदन जाणवतात मला. हम्म. म्हणजे हा अनुभव मिरॅकल. आणि मला तर शुक्रवारी मला वाटतं खूपच मला हा जाणवला. कदाचित आपण जे व्हायब्रेशन सोडले असेल त्याचा पण परिणाम असेल असं वाटायला लागले आता हे ते तुम्ही सांगितल्यावर. कुठल्या दिवशी जाणवलं बघा तुम्ही? खूपच बरं, ऐका. जाणवलं. ठीक आहे, ते तारीख बघा. हा. आता तारीख. रजनी मॅडम जे सांगतायत ना, ते मला सगळ्यांना सांगायचे. माझ्याही हाताला खूप करंट पल्सेस येत आहेत. असं कोणाकोणाला होतं, त्यांनी ग्रुपवर टाकणं, आपल्या टाकावं. कारण या सगळ्या ऊर्जा आहेत ना, त्याच्यामुळे हे होतंय. आणि तुम्हाला सांगू का, नंतर ना ही जी स्पंदन आहेत ना, हा. ही स्पंदनं सुद्धा प्रत्येक अवयवात जाणवायला लागतात आपल्या. हो आणि आता हे जे पल्स आहेत, लाईट पल्स, शॉक बसल्यासारखं, हो हे हो. सगळं त्या गॅलेक्टिक सूर्यापासून जे सोलर फ्लेअर येतात त्यामुळे होतंय. कारण आपली बॉडी बदलत आहे. आपली बॉडी हा. बदलत आहे. या सगळ्या हायर कॉन्शियसनेसला आपल्याला पात्र व्हायचंय. त्यासाठी बॉडीमध्ये ट्रिमंडस डीएनए लेवल पर्यंत चेंजेस चाललेले आहेत. आणि हे ओके. सगळे बॉडीमधले चेंजेस जास्तीत जास्त होत आहेत. त्याचं हो हो. हे सिम्पटम आहे. चांगलंच हम्म. आहे ते. कोणाकोणाला होतंय त्यांनी टाकावं. अजून कोणाला शंका आहे का?
नमस्ते मॅडम. हा बोला. खूप छान अनुभव. एकदम सुंदर वाटलं ऐकायला. आणि हम्म. आम्हालाही वाटलं की आपल्या ग्रुपवर असं असावं विपश्यना. पण तुम्ही म्हणलात तसं की ह्याच्याही पेक्षा हायर आपण आता घेणार आहोत. विपश्यना ही थोडीशी लेंदी प्रोसेस आहे. तर मला असं म्हणायचं की आयुष्य बदलाचं हे परत रिपीट आपण थोडस घेऊयात का? म्हणजे आम्हाला बरं पडेल काय आयुष्य बदलाचं आयुष्य शास्त्र, कारण बदलाचं काय? त्याच्यात परत तो कोर्स आपल्याला रिपीट म्हणजे वेबसाईट हे वर केला आहे ना मॅडम तो. आहे ना वेबसाईटला. हा, बर बर. हो वेबसाईट कारण वर ना, आहे ना. हो, तो थोडासा त्यावेळेस मला लग्नाच्या वेळेस कन्येचं लग्न होतं तेव्हा नाही नाही, व्यक्तींनी आयुष्य बदलाचं शास्त्र वेबसाईट वर आहे. सगळ्यांनी नवीन साधकांनी पण तो केला पाहिजे, कारण तो खूप छान सगळ्या आहे. ह्याचा बेस आहे. सगळ्या हो, ह्याचा बेस आहे. तर तो करा, नाही, वेबसाईट वर आहे मॅडम. खूप सुंदर आहे आणि तेच सगळी अनुभूती म्हणजे छान वाटलं. तुम्ही करून आलात मॅडम. आणि हा मात्र आहे की आपण एकमेकाला एनर्जी एक्सचेंज होते आणि कुणाचे हात म्हणजे म्हणतो किंवा कपडे कुणाचं पेनही वापरायचं नाहीये. हा मात्र हो म्हणजे ते हा पण अनुभव. सांगितले मी, वस्तू वापरायच्या नाहीयेत, वस्तू हो, शेअरिंग करू नका, हे सगळं नाही. सांगितलंय मी. बरोबरचे हो, बघा, एक दोघी मैत्रीण चालेल घ्यायचं मॅडम. दिसतं थँक यू. करायला. काय झालं, कोण बोलते? मॅडम बोलतायत काय? शैलेजा मॅडम? कोणाला काही बोलायचंय का अजून? 1 मिनिट, काही शंका असतील तर जरा हे करा, विचारा पटापट पटापट. ठीक आहे, मग शंका नसतील तर मी बंद करते. जास्त करते. शैलजा मॅडम आहात का तुम्ही? शैलजा मॅडम, शैलजा मॅडम. ठीक आहे, चला मी बंद करते. पैसे दिले का कदाचित द्यायचं. नाही दिले. शैलजा मॅडम, आवाज येतोय, अनम्यूट आहेत, पण ठीक आहे चला मग.